दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आज दिनांक 25 एप्रिल 2025. इयत्ता 5वी व 8वीचा शिष्यवृत्तीचा निकाल नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पोर्टलवरती अंतरिम निकाल जाहीर केलेला आहे. तर हाच अंतरिम निकाल आपण शाळेचा कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो, त्याचबरोबर एक्सेल शीटमध्ये हा निकाल कसा डाउनलोड करू शकतो, त्याचबरोबर गुणपडताळणी आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि विद्यार्थ्यांनी आपला हा निकाल PDF मध्ये कसा डाउनलोड करावा, सर्व माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तर चला वळूया सर्वप्रथम आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आपल्याला आल्यावर इथे आपल्याला 5वी असं टाईप केल्याबरोबर ते बघा 5वी शिष्यवृत्ती हे सर्चमध्ये दाखवत आहे. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला निळ्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे दिसेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सुरुवातीला दिस साईट कॅन्ट बी रीच असं काही न दिसू शकतं, कारण सर्व्हरवरती पूर्ण राज्यभरातले निकाल पाहिले जात आहे, त्यामुळे सर्व्हर थोडंसं बिझी आहे. त्याला काही हरकत नाही आहे. बघा पुन्हा एकदा आपलं नेटवर्क कसं चालतं त्यानुसार हे पेज आपलं लोड होणार आहे. थोडासा वेळ द्यावा लागेल. या पद्धतीने आपल्याला हे पेज दिसेल. याला आपल्याला स्क्रॉल करून घ्यायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर बघा इथे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 8वी न्यू हे दिसत आहे. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं हे पेज आपल्या समोर येणार आहे. इथे शाळा लॉग इन आहे बघा. अंतरिम निकाल शाळांसाठी या टॅबवरती आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं लॉग इन आपल्याला UDIS कोड आणि पासवर्ड टाकून करून घ्यायचं आहे. लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यावरती लॉग इन सक्सेसफुली असं वरती आपल्याला हिरवी पट्टी दिसेल. त्यानंतर आपलं जे शाळेचं पेज ओपन होईल त्याला आपल्याला स्क्रॉल करायचं आहे आणि इथे बघा सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट लिस्ट याच्या खाली आपल्याला 4 टॅब आहेत. ह्या 2 आहेत त्या 5वीच्या आहेत. तिथं ॲडमिट कार्ड आणि त्याच्या खाली आत्ताचा आपला 5वीचा अंतरिम निकाल आहे. त्याला डावीकडे सरकवलं तर इथं आपल्याला 8वीचं सुद्धा दिसत आहे. तर आपण या रिझल्टच्या याच्यावरती 5वीच्याला क्लिक करूयात अंतरिम निकालावरती. तर या पद्धतीने आपल्याला सर्व आपल्या विद्यार्थी जेवढे आपण विद्यार्थी बसवले होते त्यांचा इथं निकाल हा दिसणार आहे. तर हा निकाल आपल्याला PDF स्वरूपात जर डाउनलोड करायचा असेल तर सगळ्यात खाली आपल्याला यायचं आहे स्क्रॉल करून. सगळ्यात शेवटी खाली आल्यानंतर इथे बघा, तर आपल्याला इथे प्रिंटचे टॅब दिसत नसेल तर इथे आपल्याला उजव्या कोपऱ्यातल्या 3 डॉटला क्लिक करून हे जे आहे डेस्कटॉप साईट आपल्याला करून घ्यायची आहे. डेस्कटॉप साईट आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला बघा हे निळं बटन बॅक आणि त्याच्या बाजूला प्रिंट हा टॅब दिसत आहे. प्रिंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर आपले जेवढे पेज असतील तेवढा थोडासा वेळ आपल्याला लागणार आहे इथं प्रिव्ह्यू दिसायला. आपले सगळे प्रिव्ह्यू इथे दिसतील. जेवढे असतील तेवढे आपले विद्यार्थी बसलेले त्यांच्या मार्कशीट. त्यानंतर पुन्हा उजव्या कोपऱ्यातल्या ज्या 3 डॉट आहेत त्याला क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज PDF असं येईल. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा स्क्रीनच्या सगळ्यात खाली रिझल्ट शब्द आलेला आहे आणि इकडे त्याच्यासमोर सेव्ह ही निळी टॅब आलेली आहे. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या इंटरनल स्टोरेजला हा आपल्या PDF स्वरूपामध्ये हा निकाल डाउनलोड होणार आहे. तिथून आपण त्याची प्रिंट काढू शकतो. फाईल मॅनेजरमध्ये आपल्या इंटरनल स्टोअरला तो निकाल डाउनलोड झालेला आहे. त्यानंतर आपण बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर इकडे बघा आपल्याला डाव्या हाताला ज्या 3 आडव्या रेषा त्याला क्लिक करू शकतो किंवा काहींच्या इथे ह्या टॅब ओपन झालेल्या असतील तर इथं आपण क्लिक करूयात. हे बघा इथे या टॅब ओपन झालेल्या आहेत डाव्या हाताकडून. आता इथे जे आहे अंतरिम निकालाची सांख्यिकीय माहिती न्यू ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा 5वी आणि 8वीच्या वर्गाचे टॅब येतील. 5वीच्या वर्गाला आपल्याला क्लिक करायचं आहे. 5वीच्या वर्गावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्या समोर हा असा शाळेचा निकाल आलेला आहे आणि तो आपण डाउनलोड करू शकतो एक्सेलमध्ये किंवा एक्सेल SV मध्ये. इथे आपण क्लिक करूयात.
आपला हा डाउनलोड करण्यासाठीच इथे आपण तो डाउनलोड करू शकतो. त्यानंतर इथे ओपन फाईलमध्ये आपण जर गेलो तर कुठल्या ॲपमध्ये ओपन करायचं आहे ते आपल्याला इथे दिसेल. आपण WPS वरती जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने तो आपल्याला एक्सेल शीटमधला रिझल्टसुद्धा इथे दिसणार आहे, डाउनलोड होणार आहे. आपण बॅक येऊयात. पुन्हा डाव्या कोपऱ्यात 3 ॲडव्हर्टायझेशन आपण क्लिक करूयात. अंतरिम निकालाची सांख्यिकीय माहिती ही आपण डाउनलोड केली आहे. त्यानंतर आहे मार्क्स व्हेरिफिकेशन. जर आपल्याला वाटत असेल एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे, न्यू असं लिहिलेलं आहे बघा, मार्क व्हेरिफिकेशन न्यू, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा, क्लिक केल्यानंतर 3 टॅब येतील. मार्क व्हेरिफिकेशन समरी, 5th स्टँडर्ड मार्क व्हेरिफिकेशन अप्लाय आणि 8th स्टँडर्ड मार्क व्हेरिफिकेशन अप्लाय. इथे अप्लायवरती आपण क्लिक करूयात. अप्लायवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला इथे सगळा आपला जो आहे ते विद्यार्थी आपल्याला दिसणार आहेत 10-10च्या पट्टीमध्ये. खाली आपण त्याला इकडे नेक्स्ट करून पुढच्या पेजवरती जाऊ शकतो. जो विद्यार्थी आपल्याला घ्यायचा आहे त्याच्या इथे सिरियल नंबरच्या आधी एक चेकबॉक्स आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी जो आहे तो मार्क होईल. त्याला इकडे डावीकडे सरकून घेऊयात. डावीकडे सरकून घेतल्यानंतर पेपर नंबर इथे सिलेक्ट करायचा आहे. पेपर नंबर 1 संदर्भात, 2 संदर्भात का दोन्ही संदर्भात. जर समजा आपण इथे पेपर नंबर 1 निवडला तर त्याचा जो काही सेट असेल तो सेट नंबर निवडून घ्यायचा आहे ABCD मधून. त्यानंतर आता इथं पेपर 2 सेट कोड येणार नाही, कारण आपण एकच निवडलेला आहे आणि इथे अमाऊंट आलेली आहे ₹50. जर आपण इथे पेपर 2 फक्त निवडलं तर अशाच पद्धतीने येईल. बोथ जर निवडलं तर मग मात्र इथे आपल्याला पेपर 2 सेट कोड इथे आपल्याला तो विचारेल की त्याचा सुद्धा कोणता आहे. बोथ जर करायचा असेल तर पहिल्याचा कोड, फक्त दुसरा निवडला असता तर पहिल्याचा आला नसता, दुसऱ्याचा आला असता. आता आपण बोथ निवडलेत म्हणून दोन्हीचे आलेले आहेत इथे. आणि आता इथे रक्कम वाढलेली बघा, ₹50 एका पेपरनुसार ₹100 इथे झालेली आहे. ते झाल्यानंतर बघा इथे वर आपल्याला जी यादी होती त्याच्यावरती मार्क व्हेरिफिकेशन स्टुडंट लिस्ट, इथे टोटल फी 100 आले आणि इथं मेक पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला नेमकं कशाने ते पेमेंट करायचं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. UPI आपल्याला सगळ्यात सोपं असतं. त्यानंतर आपलं जे ॲप असेल ते ॲपला क्लिक करून आपण ते पेमेंट सक्सेसफुली करणार आहोत. 5 मिनिटाचा इथे आपल्याला तो अवधी मिळणार आहे. आपण पुन्हा बॅक येऊयात. पेज आपण इथे रिफ्रेश करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील इयत्ता 5वी व 8वीच्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांचा निकाल PDF एक्सेल शीटमध्ये डाउनलोड करू शकतो. आणि त्याचबरोबर ती आपण जर मार्क व्हेरिफिकेशन जर करायचे असतील तर ते सुद्धा कसं करायचं हे पाहिलेलं आहे. आता आपण बघूयात की विद्यार्थ्यांनी त्याचे मार्कशीट कशी डाउनलोड करायची. तर इथून आपण लॉग आउट होऊयात. साइन आउट झाल्यानंतर आपण पुन्हा मेन पेजवरती येणार आहोत. इथे आता आपण पुन्हा मोबाईल व्ह्यू साईट करून घेऊयात. याला जर आपण स्क्रॉल केलं तर इथे बघा, शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी 25 नेऊन त्याच्या खाली अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी दिसेल, त्याला आपण क्लिक करूयात. इथे विद्यार्थ्यांनी त्याचा सीट नंबर टाकायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पण क्लिक केल्यानंतर या पद्धतीने त्या संबंधित विद्यार्थ्याचं मार्कशीट ही इथे आपल्याला डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. इथं पुन्हा आपल्याला प्रिंट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने याची PDF स्वरूपामध्ये आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन, शाळेचेही अभिनंदन, मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी मित्रांचे अभिनंदन. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. भेटूत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.